UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन, उद्या शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार। संपूर्ण देशात 7 दिवसांचा दुखवटा जाहीर। पंतप्रधान मोदींकडून मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन, अमित शहा नड्डांची उपस्थिती, सिंग यांच्या कुटुंबाचं सांत्वन। संतोष देशमुख हत्या प्रकरणी लातूरच्या रेणापूरमध्ये सकल मराठा समाजाचा आक्रोश मोर्चा। संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुख मोर्चात सहभागी। सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात, संजय राऊतांचा गंभीर आरोप। गृहमंत्री कमजोर असल्याचीही राऊतांची फडणवीसांवर टीका। फडणवीस अजितदादा प्रकरणात लक्ष घातल्याचं म्हणतात, मात्र अजूनही खंडणीखोराला अटक नाही। आमदार प्रकाश सोळंकेंचा सरकारला घरचा आहेर, तर आरोपींना राजाश्रय असल्याचाही आरोप। सरपंच हत्येच्या घटनेची सीबीआय चौकशी करावी, खासदार बजरंग सोनवणेंची मागणी। दमानियांकडून मुंडे कार्यकर्त्यांचा पिस्तूल हातात घेतलेला नवा फोटो ट्विट, गुन्हा दाखल करण्याची एसपी नवनीत कावत यांच्याकडे मागणी। धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यात सरपंचावर जीवघेणा हल्ला, गाडीच्या काचा दगडाने फोडत पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, पवनचक्कीच्या वादातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती। रायगडच्या उरण तालुक्यात गावगुंडांचा ठाकरे गटाच्या सरपंचावर हल्ला, माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का, सरपंच कुणाल पाटलांचा पोलिसांना सवाल। कल्याणमधील शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष आणि माजी उपनगराध्यक्षांना पोलिसांचं समन्स, आमदार बालाजी केडीकरांच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणात दोघांनाही चौकशीसाठी बोलावलं। पुण्यातील राजगुरुनगर शहरात आज बंदची हाक, 2 चिमुकलींवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट, शहरातील सर्व व्यवहार आज बंद राहणार। मुंबईत 31ला रात्री मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून विशेष लोकल, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईत येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय। बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या डावात कांगारूंचा 474 धावा, प्रत्युत्तरात भारताची सावध सुरुवात। गेल्या 4 डावात रोहित तिसऱ्यांदा एकेरी धाव संख्येवर बाद, तर जयस्वालची नाबाद अर्धशतकी खेळी। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।